कागल तालुक्यातील सौंडा ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांनी विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केलाय। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन गावात बांधण्यात आलेल्या अर्धवट रस्ते दलित वस्तीमध्ये एकाच कामासाठी 3 वेळा निधी उचलणे, चाललेल्या कामाची आरटीआय अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ करणे असे प्रकार घडत आहेत। त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांकडून विरोध करणाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर केला जातोय। सध्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने बरखास्त झाली असून तत्कालीन सरपंचासह सदस्य ग्रामसेविका व यांच्या संगनमताने हे भ्रष्टाचाराचे प्रकार घडत असल्याचं स्थानिकांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। आलेला निधी आहे, गव्हर्नमेंट कडून जो निधी आलेला आहे, आमदार फंडातून जो निधी आलेला आहे, त्याचा कुठेतरी चुकीचा विल्हेवाट झालेली आहे किंवा परस्पर उचलाउचली किंवा भ्रष्टाचार झालाय अशी आमची शंका आहे। हेच आम्ही ग्रामसभेमध्ये विषय ठेवणार होतो। फक्त टोलवाटोलवीची कारणं केलेली आहेत, त्यांनी कुठलीही माहिती दिलेली नाही। गावात पाण्यासाठी लोक त्यांचाच ठराव आहे 2023-21चा की लोकांना पाणी पोचत नाही, म्हणून आम्हाला स्कीम पाहिजे। आणि महत्त्वाचा पॉईंट काय आहे की ही स्कीम पूर्ण हॉटेल व्यवसायासाठी केली आहे की जल जीवन मिशन गावासाठी केले, हे आम्हाला यातून सभेतून सांगायचं आहे। नळ कनेक्शन, काही लोक व्हीआयपी आहेत, त्यांना व्हीआयपी लोकांना पावणा इंची कनेक्शन दिले। आम्ही या सभेमध्ये मुद्दत पूर्ण मांडायसाठी सांगितलेलं होतं, परंतु सभाच तहकूब झाल्यामुळे सभाच होऊ शकली नाही। याचा अर्थ असा होतो की बाबा या आमच्या गावामध्ये भरपूर असा भ्रष्टाचार झालेला दिसतोय। सीओ साहेबांनी यामध्ये जातीनिशी लक्ष घालून याची चौकशी करावी आणि जर नाही चौकशी झाली तर आम्ही 8 तारखेची सभा झाली की लगेच आम्ही उपोषणाला बसणार आहे। गावाचे पैसे आहेत, गावासाठी निधी आहे, तो वैयक्तिक कुणाचा निधी जर वापरला असेल तर तो त्याच्या उतार्यावरती नोंद झाला। दुसरी गोष्ट अशी की आमदार साहेबांना आम्हाला एक विनंती आहे की साहेब तुम्ही भरभरून आम्हाला निधी देताय, तर तो निधी चेले चटपाटीच मधल्यामध्ये मारायला लागले, त्याची पण तुम्ही चौकशी करा। तर दलित वस्ती निधीचा देखील गैरवापर होत आहे। मूलभूत सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत असमर्थ असल्याचं बोललं जात आहे। प्रत्येक वेळी त्यांना सूचना देऊन सुद्धा आमच्याकडे कुठल्याही सुविधा त्यांनी पुरवलेल्या नाहीत। महत्त्वाचं म्हणजे आमचं लाईट कनेक्शन आम्ही गेली 5 वर्ष यांना सांगितलं होतं की आम्हाला लाईट कनेक्शन तुम्ही आमच्या इथं पददिव्यांचं नियोजन करा। त्याचा आम्ही ठरावसुद्धा ग्रामपंचायतीला दिला होता, तरीसुद्धा त्यांनी त्यावरती काही कारवाई केलेली नाही। त्याचबरोबर आमच्या गटारींचं व्यवस्थापन किंवा स्वच्छता जी ग्रामपंचायतीनं त्यांचं जे कार्य आहे ते सुद्धा त्यांनी म्हणजे केलं जात नाही। हेच याचबरोबर आमच्या इथलंच नाही, समाजातलंच नाही तर संपूर्ण गावातली सुद्धा स्वच्छता केली जात नाही गटारींची, जे त्यांचं मुख्य कार्य आहे ते। त्याचबरोबर कुठलाही ठराव असो किंवा गावातल्या योजना ज्या सरकारच्या येतात त्या मांडल्या जात नाही लोकांना। नवीन जल योजनेतनं पाईपलाईन इथूनपर्यंत अजून घातलेली नाही, इथून खाली आणि इथून खाली रस्ता इथं माझ्या दारापर्यंत सोडला आहे। इथून माझं घर खाली आहे, गटार तुंबवल्यात, त्याच्या खाली ओढ्यापर्यंत रस्ता मंजूर असून सुद्धा या लोकांनी इथं केलेला नाही आणि कायमची घाण वगैरे सगळे इथं रजारी आहे याच्यात केली होती। कारण याबद्दल 2 वेळा ग्रामपंचायतमध्ये सांगितले की हा रोड व्हावा, इथून या गल्लीच्या खाली इथून रोड माझा वैयक्तिक फाळा एकट्याचा जवळजवळ 5,000 रुपये फाळा भरतोय मी, आणि इथून खाली रोड मी गेली 10 वर्ष झाली त्यांना सांगतोय की हे थोडा रोड करून घ्या, पण त्यांनी याच्याकडे दखल दिलेली नाही। गावात नागरिकांना रात्रीच्या वेळेस धान्याचे वितरण होते तर काहींना धान्यच मिळत नाही। गाव सोडून बाहेरच्या गावी राशन घेण्यासाठी जावा असं सत्ताधारी पक्षातीलच धान्य वितरकांकडून बोललं जात असल्याचं स्थानिक महिलेनं सांगितलं। ह्याच्या अगोदर मुरगुडमध्ये मिळत होतं, आता कोरोनामधलं मोफतचं पण नाही आणि आमचं मिळतंय ते बी नाही। ह्या गावात आल्यापासून अजिबात आम्हाला काही दिलेलं नाही। तुम्ही कागलमध्ये जावा, तिथं बी आम्ही 1-2-3 हजार रुपये खर्च केलं, तिथलं सांगतात इकडं की ह्या गावात कुणी तुमच्या इथं आणलंय ते असं विचारा। मग आता आम्ही काय सांगायचं? हे आता तुमचं नवीन कनेक्शन घातलेलं नाही आहे, जुनंच कनेक्शन आहे, ते बी शंकर जाधवान घातले सावर्डच्या, तीच गटरी, ही गटरी घाण अशी आहे, यातलं जंतू बाहेर येतात, ही घाण बघा आणि मग जावा, काय असेल ते घाण। मग गावचं इलेक्शन तुमचं करा, काय असेल ते दुरुस्त पाहिजे का नको गावाला? रस्ते नाही, पाणी येळेवर येतंय, पाणी पहिले येते खडून, नंतर 7-8 गावरी ताजं चांगले येते। यासह गटारे व सांडपाण्याच्या नियोजनाचा अभाव, यामुळे पसरणारी रोगराई, यामुळे गावातील महिला संतप्त झाल्यात। पण अजून म्हणजे आमची परिस्थिती आहे अशीच आहे, काय गटारे वगैरे काय रिपेअर केलेले नाहीत।
आणि पाईपलाईन सुद्धा काय पाण्याची घातलेली नाही, पहिलं आहे तशीच सगळं आहे. म्हणजे मला तरी माहिती आहे तेव्हापासून हे म्हणजे परिस्थिती आहे अशीच आहे गावात. इथं आमच्या गल्लीत तरी काही सुधारणा झालेली नाही. आता 5 वर्षाला असंच नळा आहे, अजिबात नळा घातलेलाच नाही. आता आमचं घर बांधलेल्यापासून असंच तरी आहे. काय ते एकदा दोनदा येऊन अशीच येऊन बघून गेलेले आहे. त्याच्यावर काय परत आम्हाला विचारलं नाही, नळा घातला नाही, काय नाही. आम्ही तक्रार केली ती नळा घातल्याबद्दल. इथं आम्ही घर बांधलेलं असलं तर इथं काय तिने नळा त्यांची व्यवस्था केली नाही. एकंदरीत गावात चाललेला भ्रष्टाचार थांबावा, झालेल्या व चालू असलेल्या विकास कामांची जिल्हा प्रशासनाकडून चौकशी करण्यात यावी, शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर सामूहिकरित्या आमरण उपोषण केलं जाईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय. या पत्रकार बैठकीत शरद गायकवाड, निवृत्ती रेपे, शरद पाटील, बंडा पाटील, नारायण पाटील, अनिल रेपे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.